धैर्य, जिद्द आणि नारीशक्तीचा इतिहास घडवणारी भारत परिक्रमा। रामटेकच्या 2 जुगरबाज महिलांनी कारने केला असाध्य प्रवास पूर्ण। रामटेकच्या मातीत जन्मलेली नारीशक्ती आज संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान ठरली आहे। रामटेक येथील डॉक्टर अंशुजा किंमतकर आणि लक्ष्मी माथरे या 2 धाडसी महिलांनी कारने तब्बल 22,530 किलोमीटरची ऐतिहासिक भारत परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करत नवा इतिहास घडवला आहे। 84 दिवस, 27 राज्ये, असंख्य आव्हाने आणि अखंड आत्मविश्वास। 1 ऑक्टोबर 2025 रोजी रामटेक येथून सुरू झालेली ही साहसी यात्रा 23 डिसेंबर रोजी पुन्हा रामटेकमध्ये परतली आणि या शहराने या वीरांगनांचे जंगी स्वागत केले। भारत परिक्रमा, भारत के रंग, नारी के संग या प्रेरणादायी संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेत दोन्ही महिलांनी स्वतः वाहन चालवत संपूर्ण भारत पिंजून काढला। या प्रवासाचा मुख्य उद्देश होता नारी सक्षमीकरणाचा संदेश देणे, महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि भारतातील सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्य अनुभवणे। या प्रवासात त्यांनी जगातला सर्वात उंच मोटार योग्य रस्ता उमलिंगला 20,000 फूट तसेच खारदुंगला 18,000 फूट यांसारखे अतिदुर्गम दर्जे पार केले। थार वाळवंटातील प्रखर उष्णता असो, हिमालयातील बर्फाच्छादित रस्ते असोत, 0 अंशाखालील तापमान, नेटवर्क विरहित भाग, समृद्धी मार्ग किंवा आंतरराष्ट्रीय सीमालगतचा प्रवास, प्रत्येक आव्हान त्यांनी धैर्याने पेलले। या प्रवासादरम्यान त्यांना 7 आंतरराष्ट्रीय सीमालगतच्या भागातून आणि 3 समृद्धी महामार्गातून प्रवास करून आल्या। डॉक्टर अंशुजा किंमतकर वैद्यकीय व्यावसायिक लेखिका आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स धारक तर लक्ष्मी माथरे उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या दोघींनीही सांगितले की अनेक वेळा जीवावर बेतणारी परिस्थिती आली, पण ध्येयावरचा विश्वास आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कधीही ढळला नाही। प्रवास पूर्ण झाल्यानंतर नागपूरच्या 0 माईल आणि रामटेकच्या गांधी चौकात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। सृष्टी सौंदर्श ग्रुप, मातृका फाउंडेशन, पत्रकार संघ आणि विविध सामाजिक संस्थांनी त्यांचा सन्मान केला। ही भारत परिक्रमा म्हणजे केवळ प्रवास नाही, तर आजच्या आणि उद्याच्या पिढीतील महिलांसाठी एक जिवंत प्रेरणागाथा आहे। महिला काहीही करू शकतात हे शब्द नव्हे, तर कृतीतून दाखवून देणारी ही नारी शक्ती आहे। रामटेकच्या या 2 लेकींनी संपूर्ण देशाला दिला आहे एकच संदेश: स्वप्न पहा, धैर्य ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी निघा। विदर्भ संपादक विजय चिलकुरी। स्टेरिंग हिच्या हातामध्ये होती आणि रस्ता असा निमुळता होता की जर स्टेरिंग अशी पलटली तर आमची गाडी जाईल आणि आम्ही जाईल, हे आमच्या डोक्यामध्ये आधीच चालू होतं। पण अंशुनी सगळं सांभाळून घेतलं आणि अशा बऱ्याच कठीण प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत। महिलांसाठी काय मेसेज द्याल? महिलांसाठी तर हेच म्हणेन की बघा, घर संसारामध्ये लागल्या तर स्वतःमध्ये जे गुण कला कौशल्य आहे ते विसरून जाऊ नका आणि एक पाऊल समोर टाका आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवा, आत्मविश्वास वाढवा आणि आम्ही जो पराक्रम केला तसा नको करा, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा करा। घरच्यांची किती तुम्हाला आठवण आली या प्रवासात? बघा, हा प्रश्न खूप हे आहे। आम्हाला जेव्हा जायचं होतं तेव्हा आम्ही मनामध्ये हे ठाणून घेतलेलं होतं की हा प्रवास होतपर्यंत परिवाराच्या जास्त अटॅचमध्ये राहायचं नाही, कारण की भावना ज्या असतात मुलांबद्दल, घरच्यांबद्दल, तर त्या बाईंच्या मनामध्ये एक वेगळ्या असतात। आम्हाला भारत परिक्रमा ही करून दाखवायची होती आणि चांगल्यारीत्या करून दाखवायची होती।